आत्मा मालिक ज्ञानपीठ कोकम ठाणे येथे 200 KLD सिवेज पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, प्रसादालय प्रमुख तथा विश्वस्त बाळासाहेब गोरडे साहेब, प्रकाशजी गिरमे साहेब, परमपूज्य सद्गुरूंचे निस्सीम भाविक तथा सायंटिस्ट डॉक्टर अरुण तिवारी सर, आश्रम व्यवस्थापक किरामन कोल्हे साहेब तसेच मुख्य अभियंता आकाश साठे साहेब, आश्रमाचे सर्व व्यवस्थापक व शिक्षक उपस्थित होते। यावेळी या प्रकल्पाचे मार्गदर्शक माननीय अरुण तिवारी साहेब यांचा संत प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला आहे। पाणी टंचाईवर उपाय तसेच दूषित पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्याचा हा उत्कृष्ट प्रोजेक्ट असून यामध्ये कोणतेही केमिकल वापरत येणार नाही। यातून शुद्ध झालेलं पाणी फ्लशिंग व बाथरूम या ठिकाणी वापरात येणार असून कमी जागा, कमी लाईट आणि उत्तम आउटपुट देणारा हा प्रकल्प असून उपस्थितांनी याचं कौतुक केलं आहे। तसेच हा प्रकल्प आत्मा मालिक हॉस्पिटल येथे देखील तयार करण्यात आला असून याच धर्तीवर दुसरा प्रकल्प हा उभारला जाणार आहे। यासाठी मुख्य अभियंता आकाश साठे साहेब आणि त्यांची टीम तसेच व्यवस्थापक किरामनजी कोल्हे साहेब आणि त्यांची टीम कष्ट घेते आहे। या प्रकल्प उभारणीसाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या असून लवकरच हा प्रकल्प तयार होईल अशी माहिती दिली आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।